नेक्स्ट आपण स्टार्ट करतोय प्रॅक्टिस सेट 2.1. प्रॅक्टिस सेट 2.1 सॉल्व्ह करण्यापूर्वी तुम्ही तुमचं नोटबुक आणि बुक जरूर जवळ घेऊन बसा. स्टार्ट करूया त्यातला क्वेश्चन नंबर फर्स्ट. क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये तुम्हाला काय विचारलंय? क्लासिफाय गिवन रॅशनल नंबर्स इनटू टर्मिनेटिंग और नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइप. फर्स्ट त्यातला बघूया 13/5. फर्स्ट इकडे काय बघावं लागेल? जो काय तुम्हाला रॅशनल नंबर दिलेला आहे p/q च्या फॉर्म मध्ये, या रॅशनल नंबर मध्ये जो डिनॉमिनेटर आहे, डिनॉमिनेटर जो आहे हा q, याचे प्राइम फॅक्टर्स 2 और 5, जो p/q च्या फॉर्म मध्ये दिलेला तुमचा रॅशनल नंबर आहे त्याचा जो डिनॉमिनेटर आहे त्याचे प्राइम फॅक्टर्स एकतर 2 किंवा 5, 2 और 5 जर असतील, फक्त 2 और 5 असतील तर तो टर्मिनेटिंग टाइप येतो. आणि जर त्याचे प्राइम फॅक्टर्स 2 और 5 व्यतिरिक्त कोणताही असेल तर तो नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइप येतो. बस या क्वेश्चन मध्ये एवढंच आहे. प्रत्येक दिलेला जो तुमचा रॅशनल नंबर आहे त्याचा डिनॉमिनेटर बघायचा. त्या डिनॉमिनेटर मध्ये प्राइम फॅक्टर्स एकतर 2 असले पाहिजेत किंवा 5 असला पाहिजे. 2 किंवा 5 या व्यतिरिक्त कोणताही डिजिट नाही. जो प्राइम फॅक्टर येणार आहे तो एकतर 2 असेल किंवा 5 असेल. 2 असेल किंवा 5 असेल तर तो येणार टर्मिनेटिंग. आणि जर 2 किंवा 5 च्या व्यतिरिक्त कोणताही असेल तर तो नॉन टर्मिनेटिंग येणार आहे. फर्स्ट आपण बघू 13/5. 13/5 मध्ये डिनॉमिनेटर किती आहे? हा डिनॉमिनेटर इज इक्वल्स टू 5. डिनॉमिनेटर काय आहे तुमचा? 5 आहे. त्यामुळं डिनॉमिनेटर 5 असेल किंवा 2 असेल. कंडिशन काय आहे? डिनॉमिनेटर एकतर 2 असेल किंवा डिनॉमिनेटर एकतर 5 असेल. 2 किंवा 5 असेल या व्यतिरिक्त कोणताही नसणार आहे तर आपला येणार आहे टर्मिनेटिंग. आणि जर डिनॉमिनेटर त्या व्यतिरिक्त असेल तर नॉन टर्मिनेटिंग. सिन्स 5 is the only prime factor, therefore decimal form of given rational number 13/5 will be terminating type. 5 हा फक्त याचा एकच प्राइम फॅक्टर आला. एक तर आपल्याला हवाय 2 किंवा हवाय 5. याचा आता आला काय? 5 आला. त्यामुळे तो विल बी टर्मिनेटिंग टाइप. नेक्स्ट सेकंड नंबर काय दिलाय तुमचा? 2/11. डिनॉमिनेटर कोण आहे हो? डिनॉमिनेटर इज 11. Since 11 is the prime factor other than 2 or 5. 11 is the other than 2 or 5. Therefore, decimal form of a given rational number will be non-terminating recurring type. Therefore, हा 2 और 5 पेक्षा वेगळा आहे. 2 आहे का? नाही. 5 आहे का? नाही. 2 किंवा 5 आपल्याला पाहिजे. इकडे काय आहे? 11 आहे. त्यामुळे तो नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइप आला. हे सगळं एक्सप्रेस तुम्हाला तुमच्या बुक मध्ये करावं लागेल. मी इकडे थोडं डायरेक्ट देते. येते ना लक्षात? 329/16. डिनॉमिनेटर किती आहे? डिनॉमिनेटर इज इक्वल टू 16. त्याचे फॅक्टर्स पाडूया आपण. फॅक्टर्स किती आले? 16. 2 into 2 4, 4 into 2 8, 8 into 2 16. 2 is the only prime factor. Since 2 is the only prime factor, therefore given rational number 29/16 will be terminating type. फॅक्टर्स काय आले तुमचे? 2 into 2 into 2 into 2 16. फक्त प्राइम फॅक्टर कोण आला? 2 आला. म्हणून दिलेला जो रॅशनल नंबर आहे तो टर्मिनेटिंग टाइप आहे. नंबर 4 17/125.
denominator 125. Since 5 is the only prime factor, therefore given rational number 17 upon 125 will be terminating type. Will be terminating type. Next, number 5. 11 upon 6. Denominator किती यायचा? 6. 2 into 3. 6 चे फॅक्टर्स काय आले? प्राइम फॅक्टर्स 2 into 3. 2 3 is 6. Since prime factor is other than 2 or 5. Prime factor is other than, फक्त 2 आहे का इकडे? 2 किंवा 5 आपल्याला हवा. इकडे काय आहे? 3 पण आला ना? 3 आला ना इकडे, त्यामुळे तो चालणार नाहीये. मग गिवन रॅशनल नंबर विल बी नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइप. विल बी नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइप. इकडे 2 आलाय, मग चालेल, मग 3 असेल तर चालेल असं नाही. फक्त 2 किंवा 5 एवढंच हवंय. 2 किंवा 5 व्यतिरिक्त कोणीही आला तरी तो नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइप. फर्स्ट क्वेश्चन कव्हर केला आपण. नेक्स्ट क्वेश्चन 2. राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन डेसिमल फॉर्म. तुम्हाला रॅशनल नंबर्स दिलेत, तुम्हाला त्यात कन्वर्ट काय करायचंय त्यांना? डेसिमल फॉर्म मध्ये. बस. 127 डिवायडेड बाय 200 डिवायडेड बाय 200. डायरेक्ट तुम्ही डिवाइड 200 नी करायला जाल तर थोडंसं तुम्हाला क्रिटिकल होईल, अवघड होईल. मी काय करते इथं 127 डिवायडेड बाय 200 इंटू 5 upon 5 करते. ही फक्त ऍडजस्टमेंट केली मी. कशासाठी? जेणेकरून तुम्हाला हे डिवायडेशन थोडं सोपं जाईल. आपला उद्देश काय आहे? दिलेला जो रॅशनल नंबर आहे तो डेसिमल फॉर्म मध्ये लिहायचा आहे. काही करून तुम्हाला डिवाइड तर करावंच लागणार. थोडं सोपं करायचा प्रयत्न आहे, म्हणून मी 5 upon 5 इकडे मल्टिप्लाय करते. 127 डिवायडेड बाय 200 इंटू 5 upon 5. 5 ने इकडे 200 ला मल्टिप्लाय केलं तर ऑब्व्हियसली काय येणार आहे? 1000 येणार आहे. आणि इकडे काय येणार आहे? 635. देअरफॉर 0.635. काय करायचं आपल्याला? दिलेला जो रॅशनल नंबर आहे तो डेसिमल फॉर्म मध्ये लिहायचा आहे. बस. नेक्स्ट नंबर 2 आपण सॉल्व्ह करूया. 25 upon 99. इथे जशी आपण ऍडजस्टमेंट केली ना, थोडं सोपं होण्यासाठी तशीच आपण इथे ऍडजस्टमेंट करू. 25 डिवायडेड बाय 99 इंटू 4 upon 4. 4 घेण्याचं कारण 25 इंटू 4 केल्यानंतर आपल्याला 100 मिळेल म्हणून. 25 इंटू 4 100 डिवायडेड बाय 99 इंटू 1/4 असाच राहिला. या 4 ने फक्त 25 ला मी मल्टिप्लाय केलं. 99 आहे तसाच ठेवला. हा डिवायडेड बाय 4 आहे असाच ठेवला. 100 डिवायडेड बाय 99 0.010101 रिकरिंग इंटू 1/4 इंटू 1/4. हे कसं आलं? लक्षात आलं ना? हे तुम्ही डिवायडेशन करून बघा. 0.010101 रिकरिंग येणार. म्हणजेच काय? इंटू 4. इंटू 4 नी 1/4 केल्यानंतर 0.25 25 25 इज इक्वल्स टू 0.25 रिकरिंग. याचा आन्सर काय आलं? 25 बाय डिवायडेड 99 इज इक्वल्स टू 0.25 रिकरिंग. लास्ट एक्झाम्पल आपण केलेलं ना, 0.5 रिकरिंग असेल तर काय येतं? 5/9. 0.73 रिकरिंग होतं तिथं, तर त्याचं आन्सर काय आलं तुमचं? 73/99. लास्ट आपण आता थोड्या वेळापूर्वीच केले ना, मग 73 डिवायडेड बाय 99 2 डिजिट्स वाले आले, तर 1 डिजिट्स वाले रिकरिंग येत होता, तेव्हा काय येत होतं? 5/9. इकडे 73 रिकरिंग आलं तर काय आलं? 73/99. इथे तुम्हाला काय दिलंय? 25 upon 99 दिलंय. ऑब्व्हियस आहे, हे ओरली सुद्धा तुम्ही कराल. जसं तुम्ही करत जाल ना
त्यामध्ये फिनिशिंग येत जाईल. 25 आपण 99 असेल तेव्हा ऑब्वियस आहे की 0.25 रिकरिंगच येणार. आलं लक्षात? नेक्स्ट जे आहेत 3, 4 आणि 5 अतिशय सोपे आहेत, ते तुम्ही जरूर करा. देऊ का इकडे? तुम्ही करा, ट्राय करा. नाही आलं तर तुम्ही कळवा, आपण नंतर करू. आता करू आपण क्वेश्चन नंबर 3. राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन पी बाय क्यू फॉर्म. आपण जस्टच करून बघितलंय. पी बाय क्यू फॉर्म मध्ये करण्यासाठी तुम्हाला दिलाय काय, हा 0.6 रिकरिंग दिलाय. सपोज x इज इक्वल टू 0.6 रिकरिंग, म्हणजेच काय, x इज इक्वल टू 0.66666 रिकरिंग. इकडे 0 पॉइंट नंतर किती किती डिजिट रिपीट होतात, एकच डिजिट रिपीट होते, म्हणून आपल्याला इकडे काय करावं लागेल, 10 ने मल्टिप्लाय करावं लागेल. देअरफॉर 10x इज इक्वल टू 6.6 रिकरिंग. देअरफॉर 10x minus x is equals to 6.6 recurring minus 0.6 recurring. Therefore 9x is equals to 6. Therefore x is equals to 6 by 9. 6 by 9. Therefore x is equals to 2 by 3. x कोण दिलाय तुम्हाला, 0.6 रिकरिंग इज इक्वल्स टू 2 by 3. दिलेला रिकरिंग डेसिमल होता, तो आपण कशामध्ये कन्वर्ट केला, एक्सप्रेस केला, पी बाय क्यूच्या फॉर्म मध्ये. हा, नंबर 2 आपण बघूया. 0.37 रिकरिंग. x इज इक्वल्स टू घेऊ, x इज इक्वल्स टू 0.37 रिकरिंग. x इज इक्वल्स टू 0.37 रिकरिंग. देअरफॉर इकडे किती डिजिट रिपीट झालेत, 2 डिजिट रिपीट झालेत ना 37 ला, 3 आणि 7, 3 आणि 7, म्हणून आपण इकडे 100 ने मल्टिप्लाय करणार आहेत. 100x इज इक्वल टू 37.37 रिकरिंग. Therefore 100x minus x is equals to 37.37 recurring minus 0.37 recurring. Therefore 100x minus x 99x is equals to 37.37 recurring minus 0.37 recurring. किती येणार, 37. Therefore x is equals to 37 divided by 99. x काय आहे तुम्हाला दिलेला, 0.37 recurring is equals to 37 divided by 99. आलं लक्षात? x is equals to 3.17 recurring. That is x is equals to 3.17 असंच येणार ना recurring. Since two digits 1 and 7 are repeated after decimal point, therefore we multiply both the sides by 100. हे असं सगळं तुमच्या नोटबुक मध्ये तुम्हाला मेन्शन करावं लागेल. आपण मगापासून डायरेक्टच करतोय म्हणून मी यावेळेस तुम्हाला लिहून दाखवलं. x इज इक्वल टू 3.17 रिकरिंग दिलेलं तुम्हाला, म्हणजेच काय, x इज इक्वल टू 3.17 असं रिपीट होणार. देअर सिन्स टू डिजिट्स 1 and 7 आर रिपीटेड आफ्टर डेसिमल पॉइंट, डेसिमल पॉइंट नंतर 2 डिजिट्स आहेत जे रिपीट होतात, 1717. त्यामुळं आपण काय करतो, इथे 100 ने मल्टिप्लाय करतोय बोथ द साइड्स. देअरफॉर 100x इज इक्वल टू 317.17 रिकरिंग. हा डेसिमल, हा जो पॉइंट आहे तो 2 डिजिट्स पुढे गेला, होय ना, 2 डिजिट्स पुढे गेला. काय आला तुमचा, 317.17 रिकरिंग. इक्वेशन 2, हे मी म्हणते इक्वेशन 1. इक्वेशन 2 minus 1. Therefore 100x minus x is equals to 317.17 recurring minus 3.17 recurring. 100x minus x किती आला तुमचा, 99x. 317.17 recurring minus 3.17 recurring. हे 17 recurring 17 recurring मायनस झाले. 317 minus 3 किती आले, 314. Therefore x is equals to 314 divided by 99. x काय दिलाय तुम्हाला, 3.17 recurring is equals to 314 divided by 99. आन्सर काय आलं तुमचं, 3.17 recurring ला 314 divided by 99. हा याचा p by q च्या फॉर्म मध्ये रॅशनल नंबर मिळाला. नेक्स्ट क्वेश्चन नंबर त्यामधलाच 4. काय दिलाय, x इज इक्वल टू 15.89 रिकरिंग. 89 रिकरिंगला
आपण असं पण एक्सप्रेस करू शकतो ना, 15.89 रिकरिंग. हे एक्सप्रेस करणं गरजेचं नाही, पण सोपं होण्यासाठी मी तुम्हाला थोडस एक्सप्रेस करून दाखवते. इकडे किती डिजिट्स रिपीट होतात? 2 डिजिट. सिन्स 2 डिजिट्स 8 and 9. हे मी आपण लास्ट जे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं ना त्यामधलंच मी पुसलं नाहीये, फक्त तुम्ही परत कॉपी करा. 8 and 9 are repeated after decimal point. Multiply both the sides by 100. किती डिजिट रिपीट झाले? अगेन 2 डिजिट रिपीट झाले, म्हणून आपल्याला काय करावं लागेल? बोथ द साइड्सला 100 ने मल्टिप्लाय करावं लागेल. Therefore 100x is equals to 15.89. 1589.89 रिकरिंग आला. हा जो डेसिमल पॉइंट आहे तो 2 डिजिट पुढे गेला ना, 100 ने आपण मल्टिप्लाय करतोय ना. Therefore इक्वेशन हे आलं 2. हे सपोज करा तुम्ही इक्वेशन 2 मायनस 1 आपल्याला करायचंय. 100x minus x is equals to 1589.89 recurring minus 15.89 recurring. 100x minus x 99x is equals to 1589.89 recurring minus 15.89 recurring. 89 recurring 89 recurring आपले मायनस झाले. 1589 minus 1574. Therefore x is equals to 1574 divided by 99. x काय होतं तुमचा? 15.89 recurring is equals to 1574 divided by 99. आन्सर काय आलं तुमचं? 1574 divided by 99. हा जो तुम्हाला डेसिमल दिलेला त्याचा आपण p by q रॅशनल नंबर मध्ये कन्वर्ट केला. नंबर 5 x is equals to 2.514 रिकरिंग. x is equals to 2.514. There are 3 digits 5, 1 and 4 are repeated. Since there are 3 digits 5, 1, 4 are repeated, therefore we multiply both sides by 1000. किती डिजिट्स रिपीट झाले आपले? 3 डिजिट्स रिपीट झाले, म्हणून आपण मल्टिप्लाय कशाने करणार आहे? 1000. Therefore 1000x is equals to 2514.1514 रिकरिंग. हा जो डॉट आहे, हा जो पॉइंट आहे तो 1 2 3 प्लेस पुढे गेला, कारण की आपण मल्टिप्लाय कशाने करतोय? 1000t. इक्वेशन 2 म्हणायला त्याला म्हणा इक्वेशन 1. इक्वेशन 2 minus 1. इक्वेशन 2 minus 1 करायचं आपल्याला. Therefore 1000x minus x is equals to 2514.514 recurring minus 2.514 recurring. 1000x minus x 999x is equals to 2514 minus 2. हे रिकरिंग वाले 514 मायनस झाले. Therefore x is equals to 2512 divided by 999. x काय तुम्हाला दिलेला? 2.514 recurring is equals to 2512 divided by 999. तुमचा आन्सर आलं 2512 divided by 999. हे आपण 3 डिजिट्स रिपीट होताना सुद्धा करून बघितलं. आलाय लक्षात? 2.1 अतिशय सोपा चॅप्टर आहे. सोपा चॅप्टर असून प्रॅक्टिस सेट 2.1 सुद्धा अतिशय सोपा आहे. तुम्ही स्वतः सॉल्व्ह करून बघा, म्हणजे तुमच्या अजून लक्षात येईल.